केलेले आहे आणि एकत्र त्याने हार्या केल्यानंतर कालवल्यानंतर बघा सर्व गोपाळांना भगवान परमात्मा आपल्या कमरेने उपरणं बांधलं आणि त्या उपरण्यामध्ये वेणू पोचले. ते मात्र कमळाच्या राहिले आणि जे गर्वाने फुगलेले होते ना गोपाळ, काही काही माणसांना कशाचा अभिमान, कोणाला कशाचा अभिमान, असे जे अभिमानाने फुगले होते त्यांना दूर फेकले देवाने दूर. आणि जवळ जे अभिमान त्यांच्या ठिकाणचा नष्ट झाला होता, अभिमान शून्य होते, त्यांना जवळ घेतलं देवाने आणि जे अभिमानाने फुगलेले होते त्यांना दूर लोटलेले आहे. आणि भगवान परमात्म्याने आपल्या हातावर त्याचं वर्णन करताय कोण? शुकाचार्य महाराज दशमस्कंदामध्ये. बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्रीच्या कक्षये वामे पानं मश्रुल कवलं तत्फलानि अंगलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृहदं हासयन् नर्मभिस्वये स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भूक बालकेली. कुंडलिकावर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य महाराजांनी हे काल्याचं प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. हा जो श्लोक आहे ना, काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याच्या प्रसंगाला हा श्लोक म्हटलाच गेला पाहिजे, कारण शुकाचार्य महाराजांनी या श्लोकामध्ये काल्याचं वर्णन केलेलं आहे. आणि आता पुढे बघा, कात्यायनी देवीचं व्रत केलेलं आहे गोपिकांनी 5-5, 7-7 वर्षाच्या. शुकाचार्य महाराज म्हणता राजा परीक्षिती या गोपिका 5-5, 7-7 वर्षाच्या होत्या आणि त्यांनी कात्यायनी देवीची मातीची मूर्ती बनवली, उपवास केला आणि उपवास करून कात्यायनी देवीचं त्यांनी बघा, जसा गणपती बसवतो आपण उत्सव, देवी माता बसवतो, तशा पद्धतीने कात्यायनी देवीची मूर्ती यांनी बसवली. 5 गवडीनी होत्या त्या, 5 जातीच्या 5 गोपिका होत्या आणि त्यांनी ते व्रत केलेलं आहे. आणि त्यांना जितक्या दिवस ते कात्यायनीचं व्रत करायचं होतं, 3 दिवसाचं 5 दिवसाचं, बघा 5 गोपिका होत्या, 5 दिवस केला आणि 6व्या दिवशी विसर्जन करण्याकरता त्या गोपिका कात्यायनी देवीची मूर्ती घेऊन यमुनेच्या त्या जलाशयामध्ये आल्या. त्यांनी देवीचं विसर्जन केलं आणि त्यांनी काय केलं बघा, आपले जे अंगावरचे वस्त्र होते ना ते उतरवले आणि कळंबाच्या झाडाखाली त्यांनी ठेवलेलं आहे. पण मात्र भगवान परमात्म्याने काय केलं, त्यांचे सर्वांचे वस्त्र घेतले, गठोडा बांधला आणि कळंबाच्या झाडावर गेला. गौडनी थकविल्या 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 एक एक संगतीने थकविल्या, एक संगतीने, एक मराठीया, एक कानडिया, एक मुसलमानी, एक कोकणी, एक गुजरनी, ऐजा 5 जणी थकविल्या. गौडनी थकविल्या 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 एक संगतीने थकविल्या, एक संगतीने. गौडनी सुंदरी गेल्या यमुने तिरी, वस्त्र फेडोनिया स्नान करती नारी, गोविंदाने वस्त्र नेले कळंबावरी, स्नान करोनी आल्या त्या पाहिरी. गौडनी थकविल्या थकविल्या थकविल्या.
हा तर पाहिलं तर कपडे नाही, परंतु देव तितक्यामध्ये पाण्यामध्ये गेल्याने इतक्या पाण्यामधून बोलू लागले देवाच्या सोबत. म्हणे कन्हैया कृष्णा, आम्ही तुझ्या घरी जातो आणि तुझ्या बापाला सांगतो की यांनी आमचे कपडे घेतले. म्हणे जातील का तशा? हा बघा आता ते एक एक गवळण भगवान परमात्म्याला विनवणी करते बघा. लडोबा गोविंदा. बघा ही जी गवळण आहे ना, ही कानडी होती, कानडी. लडोबा गोविंदा निर्वाणी आज अडचालो पडचालो तिला फोड्यान फोडो मारी कन्हैया खेड्या नोकडो. गवडणी ठकविल्या एक संगतीने ठकविल्या. ही कानडी गवडण भगवान परमात्म्याला विनवणी करते बघा. आणि आता ही दुसरी जी आहे बघा, ती बघा काय म्हणते. ही कन्हैया ती होती मुसलमान जातीची होती. ती काय बोलते बघा. आपल्या संतांनी वर्णन करून ठेवलाय बरं. हे सर्वेचे सर्व एकत्र मिळून व्रत केलं होते यांनी. 5 गोपिका होत्या त्या 5 जातीच्या. देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी कदम पकड़ूंगी मैया उठो जुड़ी मेरी चुनरी दे मेरी ले दुलडी. अरे माझी दुलडी दे, हा माझी चुनरी दे. बाबा मी इज्जतदार आहे. काय म्हणते ते? मी इज्जतदार आहे. भगवान परमात्मा म्हणतो तू इज्जतदार आहे. अशी तीर्थामध्ये अशी स्नान करते का म्हणे. हा भगवान परमात्म्याने तिचं बी ऐकून घेतलं. आणि बघा आता ही एक मराठी होती, आपण मराठी बोलणारे नाही ना, मग ही बोलणारी बघा ही मराठी काय म्हणते. देवकी नंदना तू ऐक श्रीपती मी उघडी ही वाची तुझं विनवू किती पाया पडते बा मी येते काकुलती माझी साडी दे हे माझे नाकाचे मोती. माझ्या नाकामधले मोती घे म्हणे. मोती देते मी तुला. माझा नवरा नवसारीला गेला होता ना, मोती आणले. मग माझी जे फुली आहे ना तिच्यामध्ये बघा मोती आहे आणि नवसारीनं आणलाय म्हणे. हा ओरिजिनल आहे. देव म्हणतोय श्रीकृष्ण परमात्मा कन्हैया म्हणतोय म्हणे तुझा तो शांबडाने भरलेला मोती मी काय करू. माझ्या घरी 16,108 आहे. प्रत्येकीच्या नाकामध्ये मोती आहे म्हटले. म्हणून भगवान परमात्म्याने तिचं देखील ऐकून घेतलं. आणि आता हे कोकणी होती. आता कोकणी जे आहे ना, कोकणी लोक कसे बोलतात आणि कोकणी लोक काय परिधान करता हो. कोकणी स्त्रिया काय घालता बघा. असं तंग असे तंग काष्टा आणि बघा ते पूर्ण पातळ त्यांचं तंग असतं. तुम्ही बघितल्या त्या कोकणी स्त्रिया तर बघा. मग ती बोलते पावगा दाताला तू नंदाचा झिलो माका फडका दे मी हिवान मेलो. माझा फडक दे म्हणे मी हिवान मेलो. हा जसे आपले पावरे म्हणता आपण म्हणता चहा प्याली आपण. मी चहा प्यालो. ते काय म्हणता मी चहा खाल्ला. हा असे म्हणतात ते. हा ते बघा काय म्हणते ती गोपिका. पावगा दाताला तू नंदाचा झिलो माका फडका दे मी हिवान मेलो ये माझे कोयतो देवा पाया पडलो. हा माझा कोयता घे देवा. तुला जर ऊसतोड्याचा होका आला ना तर ऊसतोड्याचा होका घेऊन घेतो. हा देवाने तिचं बी ऐकून घेतलं. आणि आता ही शेवटची गवडण आहे बघा. नामदेव महाराज वर्णन करताय की ती गोपिका म्हणते योर माधवजी मै शरण थई. ही कोणत्या जातीची गवडण होती. हा गुजर जातची गुजराती. तर बघा योर माधवजी
मै शरण थई तन काका कैपी बाप दयाळू तू ही मारी साडी आपो हातीले कंकनिया. हातामधले कंगन माझ्या हातातले कंगन आहेत ते कंगन मी तुला देते पण त्याच्या मोबदल्या माझी साडी मला देऊन टाक. देवाला विनवणी करते. देव म्हणतो ऐका गोपिकांनो मी तुम्हाला काही तुमची मस्करी म्हणून तुमच्या एक कपडे घेतले नाही तर ऐका तुम्ही जे व्रत केलेलं आहे ना कात्यायनी देवीचं त्याचं पुण्य तुम्हाला तुमच्या पदरात पडावं त्याकरता तुमची कपडे मी कळंबावरच्या झाडावर घेऊन बसलेलो आहे म्हटले. ऐका आता मी तुम्हाला काय सांगतो की देवाने ऐकून घेतलं हसले देव फक्त आणि देव बोलताय मी सांगतो ते करा. आता गोपिकांना इतुकी ऐकोनी देव बोले हसुनी हसून बोलतोय. त्या गोपिकांचं सर्व बोलणं ऐकून घेतलं आणि देव हसून बोलतोय. इतुकी ऐकोनी देव बोले हसुनी सूर्या दंडवत करा कर जोडोनी नामा भिनभी तू शारंग पाणी गवड्या तू ऐक धन्य तुझी करणी गवड्या ऐक तू धन्य तुझी करणी. बघा आता भगवान परमात्मा त्यांना म्हणतोय की सूर्यनारायणाला माफी मागा. सूर्यनारायणाचा तुम्ही अपराध केलेला आहे. सूर्यनारायणाच्या साक्षीने आणि ती यमुना नदी म्हणजे तीर्थ आहे. तीर्थामध्ये तुम्ही विवस्त्र वाहून स्नान केलं आणि बघा बाथरूम मध्ये का होईना जो विवस्त्र वाहून स्नान करतो त्यांचं जे पुण्यकर्म केलेलं आहे ज्याने ते तप केलेलं आहे तुम्ही ते तप निरर्थक होतं. नग्न भवनिया तुकोबाराय म्हणता स्नान जे करीती त्यांची तपे होती निरर्थक. त्यांनी केलेलं पुण्यकर्म निरर्थक होतं त्याला अर्थ लागतो. म्हणून म्हणे महाराज बाथरूम मध्ये कडी लावून केलं तर काय आहे. अरे बाथरूम मध्ये बसले ना तर गुह्य भागावर काय असायला पाहिजे वस्त्र असायला पाहिजे. गोपनीय जे झाकण्यासारखे आपले अवयव आहे ते टाकूनच स्नान करायला पाहिजे. आणि जर नाही केलं तर तुमचं केलेलं पुण्यकर्म ते क्षीण होईल नष्ट होईल. अशा प्रकारे मग भगवान परमात्मा श्रीकृष्ण कन्हैया म्हणता गोपिकांनो आता सूर्याला दंडवत करा आणि त्या सूर्यनारायणाला माफी मागा की आमच्याकडून अज्ञानाने हे कर्म आमच्याकडून घडलेलं आहे याची तुम्ही आम्हाला काय करा माफ करा माफी करा. आणि असं सांगितल्यानंतर त्या गोपिकांनी सूर्यनारायणाला दंडवत केलं आणि त्यांच्या जे कात्यायनी देवीचं व्रत ना त्या व्रताचं पुण्य त्यांच्या पदरामध्ये पडलेलं आहे. त्याकरता देवाने ही अशी लीला केली. पण देव त्यावेळेला देव देखील त्यांच्या एवढेच होते 5 बघा 7 वर्षाचे आणि गोपिका देखील 7 वर्षाच्याच होत्या. मग आता सांगा बरं 7 वर्षाच्या मुलाला काम विकार असतो का. आता तर आपल्या 17 वर्षाचा असतो तोपर्यंत त्याला देखील निर्दोष सुटतो तो काही गुन्हा केला तर आहे ना. 18च्या वरती असला तर त्याला गुन्हा लागू होतो. अशा प्रकारे भगवान परमात्म्याचे इथं हे दिव्य चरित्र आणि कात्यायनी देवीचं व्रत आलेलं आहे. आणि पुढे आता आणि कौसाचा वध करून टाकू आपण म्हणजे काय राहील मग दुपारून लग्न आपल्याला लावू थोडस. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे. आता ऐका गोपीगीत म्हणून टाकू आपण बघा, कारण भगवान परमात्म्याने रास क्रीडा केली. ही रास क्रीडा करीत असताना अचानकच भगवान परमात्मा बघा त्या गोपिकांपासून काय झाले होते बघा. ब्रह्मदेवाचं 6 महिन्याचं आयुष्य म्हणते तेवढं त्यांनी रास क्रीडा केली, पण रास क्रीडा क्षणभर केल्यासारखी वाटू लागली त्या गोपिकांना आणि भगवान परमात्मा तिथून अकस्मात निसटला. त्यामुळे त्या गोपिका आता देवाचा वियोग झाला, म्हणून त्या गोपिका आता गोपीगीत म्हणताय. आणि बघा गोप्यौचो गोपीगीतम जयति तेधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वतत्रहि दैतदृश्यतां दिक्षुतावका त्वयि धृता तव त्वमि चिन्वते शरदुदास ये साधुदात सरसिदोदर श्रीमुषादृशा सुरगणाथ ते शुल्कदासिका वरदविघ्नतो देह किं वधा जलाप्यान् कालराक्षसान् वर्च मारुतान् वैद्युतानलान् वृषमयात्मजान् विश्वतो भयान् वृषभते वयं रक्षितामो न खलु गोपिका नन्दनो भवान् अखिल देहिना मंतरात्मद्रो विघ्नतार्थिको विश्वगुप्तये सखौ देवान् सात्वतां तुले विरचिता भयं वृष्णिधुर्यते चरणमीयुषां संसृतेर्भयात् करसरोरुहं कान्तकामदं शिरसि धेयिन श्रीकरग्रहं प्रजजनार्तिहन् वीरयोचितां निजजनस्मय दंसनस्मित भजसखे भवा किङ्करी स्मनो जलरुहाननं चारुदर्शय प्रणतदेहिनां पापकर्षणं ऋणचरानुगं श्रीनिकेतनं फणिफणार्पितं ते पदाम्बुजं ऋणुकुचेषु न कृद्धिरुश्चयं मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करे क्षण विधिकरीरिमा वीरमुह्यति सदरति दुना व्याययस्वना.
तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना प्रशितं प्रिया प्रेमवीक्षणं विहरणं च ते ध्यानमङ्गलं रचितं विदो या हृदि स्पृशा वकनो मना शोभयन्ति चलति यद्व्रजान् चारयन् पशून् नलिन सुन्दरं नाथ ते पदं शिलतृणाङ्कुरे शीदतीर्तिना कलिलकामना कान्त गच्छति न परीक्षये नीलकुन्तले वनरुहाननं बिभ्रदावृतं कररजस्वलं दर्शयन्मोर मनसि न स्मरं मीरा यच्छति प्रणतकामदं पद्मजार्चितं धरणिमण्डलं देयमापदि चरणपङ्कजं शन्तमञ्चति रमणनस्तने स्पर्शयादिहन् सुरतवर्धनं शोकनाशनं स्वरितवेणुना स्वच्छुचोम्बितं इतररागवी स्मारणं नृणां वितरवीरनस्ते अधर अमृतं यतति अटति यद्भवान् नन्निकाननं रुचिर्युगायते त्वां पश्यतां कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते जड उदीक्षतां पक्ष्मकृदृशाम् अतिसुतान्वय भ्रातृबान्धवान् नतिविलङ्घ्यतेन त्यज्युतागता प्रतिविदस्तवोन् गीतमोहिता गीतवयोषित कस्य चेन्निसि रसि संविदं वृश्चयोदयं प्रहसिताननं प्रेमवीक्षणं ब्रुवदुरस्त्रियो वीक्षधामते मूर्ति स्पृहा मुह्यते मना प्रजवनौ कथां व्यक्तिरङ्ग्यते रुजनहन्त्रलं विश्वमङ्गलं यजमना कचन त्वत्गृहात्मनां स्वजनरुद्रुजां यन्निचोदनं यत्ते सुजातचरणां बुरुहं स्तनेषु भीताचने प्रियदधी महि कर्कशेषु तेनाटविमटति तद्व्यथते न किस्मिन् कुर्पादिभिर्भ्रमति धीर्भवदायुषां नः इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंस्यायां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे रासक्रीडायां गोपीगीतं नाम 31 गोपीगीत इथं आलेलं आहे. गोपिकांनी भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, देवा अरे आमचं तप्त संसारामध्ये तप्त झालेलं असं जीवन आणि कथामृत, त्या कथामृताने आमच्या जीवनाला शांती प्राप्त झाली, शीतलता प्राप्त झाली. अशा त्या गोपिका देवाने त्या रासक्रीडा त्यांच्या सोबत केली आणि रासक्रीडा केली असं ऐकल्यानंतर बघा तिथं शंकरांनी देखील ऐकलं की रासक्रीडा गोपिकांच्या सोबत भगवान श्रीकृष्ण करताय. त्यावेळेला भगवान शंकर, पार्वती माता मनाई करते तरी बी भगवान शंकर ऐकताना, आणि भगवान शंकराने काय केलं, साडी नेसली हो त्या रासक्रीडेमध्ये जाण्याकरता. कारण तिथं काय होतं, भगवान श्रीकृष्ण फक्त एकच तिथं पुरुषाच्या रूपात होता
कारण तो दिव्य पुरुष होता आणि गोपिका सर्व जितक्या गोपिका होत्या तितके देवाने रूप घेतले होते. मग भगवान शंकराला देखील असं वाटलं की आपण देखील जावं आणि हा रासक्रीडेचा आनंद घ्यावा. गोपीश्वर देवाचं नाव काय पडलं त्यावेळेला? गोपीश्वर गोपीश्वर गोपेश्वर. हा, गोपिकेचं रूप घेऊन गेला, साडी नेसली मस्त. साडी नेसून एक बार श्री भोले भंडारी बनकर ब्रिज की नारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए. पार्वती ने मना किया पर माने ना त्रिपुरारी गोकुल में आ गए. पार्वती मातेने मनाई केली, जाऊ नका म्हणे. अरे अहो म्हटले तिथं स्त्रियांशिवाय कोणी नाही, एक देव आहे फक्त श्रीकृष्ण. पण भगवान परमात्म्याने साडी नेसली आणि साडी नेसून पदर घेतला. पदर घेऊन तिथं आले आणि नाचताना बघा तिथं त्या रासक्रीडा करीत असताना हा एकदम त्या देवाची जी पदर होताना साडी नेसलेली होती, पदर होताना तो काय झाला, खिसक गई जब सर से सारी मुस्कुराए बनवारी गोकुल में आ गए. एक बार श्री भोले भंडारी बनकर ब्रिज की नारी गोकुल में आ गए. गोपीश्वर भगवान की जय. अशा प्रकारे भगवान परमात्मा आला खरा महादेव साडी नेसून स्त्रीचे रूप घेऊन, परंतु त्यांचा पदर आहे ना तो काय झाला, खाली पडला. त्याच्यामुळे बनवारीने म्हणजे भगवान कृष्ण कन्हैयाने पाहिलं की कोण आलेलं आहे, भोले बाबा देवादिदेव महादेव आलेले रासक्रीडे करता, आणि ते हसले. अशा पद्धतीने इथं महारास आलेली रासक्रीडा भगवंताने त्या गोपिकांच्या सोबत केलं. राधिकेला गर्व झाला होता, तिला असा गर्व झाला होता की या बाकीच्या गोपिकांचा त्याग करून भगवान परमात्मा माझ्यासोबत आला. मग तिने काय केलं, देवाला सांगलं म्हणे, देवा मी थकली म्हणे, आता माझे टोंगे दुखत आहे, आता तू खाली बैस. आणि खाली बसवलं देवाला आणि ती देवाच्या खांद्यावर काय टाकले, पाय टाकला. एक दुसरा पाय टाकीन तितक्यामध्ये देव काय झाला, अंतर्धान झालेला आहे. कारण तिचा गर्व काय केला देवाने, देवाला देवाच्या भक्ताचा गर्व सहन होत नाही. मग लबाड लुच्च्या लोकांचा गर्व सहन होईल का त्याला? फक्त थोडासा विलंब का लागतो, त्याचं कारण एकच आहे, तोपर्यंत त्यांची पुण्याई असते. पुण्याई संपली की देवाच्या याच्यातून कोणी सुटत नाही चक्रातून. देवाने स्वतःला सोडलं नाही की देवाने बघा कर्मे राम वनवासा गेला. कर्म होतं ना देवाचं, तर रामाला वनवासाला जावं लागलं. आणि त्या कृष्णाचं कर्म तसं होतं, तर बाण लागला जगज्जीवना, त्याच्या पायाला बाण लागला जराव्याधाचा. आणि देवाला देखील हा देह घेतलेला होता, मानवी शरीर लीलाधारी धारण केलं होतं, ते संपवावं लागलं. कृष्ण कोण होता? आमदार खासदार कोणी होता का? तो ग्रामपंचायत सदस्य होता का? या जगाचा विश्वाचा जनिता होता, विश्वाला ज्याने जन्माला घातलं असा तो कृष्ण. परंतु त्याला कर्म चुकलं नाही, मग आपल्यासारख्यांना चुकणार आहे का? म्हणून आता झालेली ही आजची कथा भगवान अखिल कोट ब्रह्मांड नायक कृष्ण कन्हैया विश्वाचा जनिता असणारा त्याच्या चरणी समर्पित करून, आणि इथं आपण या कथेला आज इथं विराम देऊया. आणि आपली ठीक रात्री 7 ते 10 कथा होईल. आणि त्यामध्ये शेवटी भगवान, आपण जसा जन्म साजरा केला ना तसा भगवान श्रीकृष्णाचा विवाह आणि रुक्मिणी मातेचा विवाह संपन्न करणार आहे. हां, त्याकरता आता तुम्ही नातेवाईकांकडे लग्न असलं किंवा घरचं लग्न असलं तर कसे येता, लग्नाला कसे जाता तसे या. हां,